काय करत्या थांब. काय समजू मी? हा कुठला तुरा काढून आलायस? मोऱ्याचा का कोंबड्याचा? हा तुला कुठला कट करून ये म्हणून सांगितलं तुम्ही? हा म्हणलं ना नाही सप्पई केस करून ये म्हणून. हा हे कुठल्या फण्या काढून आलाय नागाच्या? हा तुझा बा आल्यावर कळेल मग तुला. सांग का तुझ्या बाला? हा येऊ दे आता संध्याकाळी, बघूनच घेईल तुझ्याकडं. पुढच्या आहेत का नाही पायताना केस काढेल तुझी आल्यावर. हा नको ती बेकार भाजण्यात धंद करायचं. हा आत्ताच्या आत्ता ती जायची हाय ती वरचं तुरं सगळं कापून यायचं. चल निघ घरात ना, बाहेर. आणि आलासच का तसंच? हा आला तसाच? आईचं ऐकायचंच नाही. मसरू फुटायला आलं, मुठ्ठे झाला तू, चरबी आल्या तुम्हाला. ऐकायचंच नाही आईचं. किती घेतलं याला? 500 रुपये. वरच्या पप्प्याकडे तुला जायचं सांगितलं होतं ना? हां 50 रुपये घेतो तो. तुझा बा तिथंच जातो का नाही? हां तुला कशाला दुसरीकडे जायचं असते असली पक्क काढायला? हां उद्या लग्नाला जायचं होतं, म्हटलं तुला घेऊन जायला येईल तिथं. हां पुरीना दाखवायला येईल, कुठली तर पुरगी पटल. आधीच तोंड नाही तुझं धड डुकरावानी, त्याच्यात केस कापून आलाय माकडावानी. हां कोण बघणार आहे आता तुला? कोण बघणार तिथं? हां पुण्याचा पोरगा म्हणल्यावर मला लाज वाटेल की असला जोकर घेऊन आल्या लग्नात मी. हां उद्या लग्नाला यायचं नाहीस तू. काय नाही, मी आणि तुझा बा 2 जण जातो. ते काढत्या इकडे, ते कापून टाकू वरचा तुरा. इकडं बस. अरे सुधर. कायचं बोलणं मनावर घ्यायचंच नाही. हां आपलंच खरं. हे असलं भिकार भाजणं धंदा करायचं सोडून दे. तुमचा बा एवढा म्हातारा झाला तर भिकार चाळा असलं त्यानं कधी केलं नाही तर. हां आणि तुम्ही अजून अंड्यातनं बाहेर नाही आला तर काना फणं काढून फिरायला आलायचा. तुला काय सांगितलं होतं मी? सोल्जर कट मारू नये. हां टक्कल केला असता तर परवडलं असतं की ती चमकलं तर असतं. हां तुझ्या बाला बघ केस नाही ती तर ढीगभर कुठल्या तेल आणून लावतं तरी बी त्याची केस वाढणार ती. आणि तुम्हाला केस आहे ती तर हे असलं फणं काढून यायची सवय लागल्या. अवघड आहे. माणसं मिलिटरी कट मारून मिलिटरीत चालली, आर्मीत भरती व्हायला लागली. तू असलं केस काढून जा आता सर्कशीत जोकरचं काम करता जा.